जबाबदारी दिली जाईल हे पाहणं रंजक असेल. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ते सामन्याला सुरुवात केली जाते. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दऱ्या दऱ्यातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. इतिहासाच्या पानावर रयत्यांच्या मनावर मातीच्या कणा कणावरती राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्वांचे या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी उत्तुंग मोठी स्पर्धा नाईट हँडरम क्रिकेट स्पर्धा 2026 जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 2026 चा रणसंग्राम महासंग्राम. सर्वांचं स्वागत आहे. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला गवेल. गोलंदाजी मार्कून गोलंदाज शुभम तैनात असेल. वैतिकोडतलं पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. स्ट्राईक एंडवरती आता मात्र फुरकान ट्रॅक केलाय. अर्थात पाहूया किती धावा इथे खर्च केले जातील. 2 धावा ते मुकम्मल केले. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि तब्बल 3 धावा मला वाटतं पूर्ण केले जातील. या 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलेल आणि पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती. 5 रन्स आपण पाहतोय. धमाकेदार मॅच. शुभम सोनार गोलंदाजी मार्क करून सज्ज आहे. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावलाय. बहारदार खेळीचं प्रदर्शन शुभम सोनारच्या माध्यमातून. वैतिकोटीतलं पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. पॉवर प्लेचं षटक. धावसंख्या स्टेबल 5 रन्स वरती पाहायला गवलेत. लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद 5. स्ट्राईक एंड वरती रझीन खेळण्यासाठी तयार. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. फुलरलिनचा चेंडू होता. फुल टॉस वरती फुल टोल वसूल नाही केलाय. एक सिंगल भेटून जाईल एका धाव्याने. ते मात्र समाधानी व्हावं लागेल. जबरदस्त खेळ चालू आहे. अजूनही या षटकामधले तब्बल 2 चेंडूंचा मला वाटतं खेळ शेष बाकी आहे. या 2 चेंडूंचा किती फायदा इथे उठवला जाईल पाहूया. फुरकानच्या बॅटला काही चेंडू लागत नाहीये. पट्ट्यामध्ये काय चेंडू येत नाहीये. परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये पंचांकडून नक्कीच इथे धावा जोडले जातील. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 रन्स अर्थात 7 या आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहतोय. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मॅच आहे. यावेळेला पुन्हा एकदा ड्रॅग करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रनिंग बिटवीन तालमेलचा प्रयत्न. परंतु पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे समुद्रात मासानी तडीक मॉल. दिस इज व्हाईट बॉल. परंतु त्यानंतर कम बॅक केलंय. सुरेख डिलिव्हरी. बॅक अँड डिलिव्हरी तिथे पाहायला गवलं. पंचांच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा जोडले जात आहेत. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगानं बदलली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक मला वाटतं पहिलं इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद 10. एक मोठी मॅच आपण पाहतोय.
भेटण्याची एकच संधी आपल्याला उपलब्ध केली जाईल. यापुढील कोणतीही संधी इथे दिली जाणार नाही याची दर सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. दरम्यान आपण पाहतोय चालू सामना अर्श 11 कर्ला बनाम महालक्ष्मी बसनी. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये एक मोठी मॅच आपल्याला इथे पाहायला लागली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 9 धावा खर्च केले गेलेत. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज परेश वैयक्तिक गोट्यातल्या पहिल्या संघाच्या वतीनं दुसरे षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू स्वैर मारा, त्यानंतरचा फ्लातून डिलिव्हर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावा इथे जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. धाव फलक चेंज होईल, जाऊन पोहोचेल 11 11 आकड्यावरती. 11 धावा यावेळेला स्कोर कार्ड वरती लागले. त्यानंतर उडवलेला हा फटका मिड विकेटच्या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जाईल. त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय, परंतु धावा पूर्ण केले जातील. चिच्या त्या चपलाईने धाव घ्यायचा प्रयत्न पाहायला गावलाय. बहारदार खेळी दोन्ही संघ करताना सातत्याने पाहायला गेलेत. कष्ट केले जातात या मैदानावरती, कारण असंही म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर कष्ट प्रामाणिक कराल तर अगदी यशाला इथे पर्याय नाही. तो यश प्राप्त करून कोण जाणार पाहूया. कष्ट केले जातात, प्रयत्न सातत्याने तिथे केले जातात. ते मात्र फलंदाज त्यासोबत गोलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या 14 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. परेश पुढचा चेंडू फुरकानसाठी उडवलेला आहे. फटका स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करत नसेल चूक, पकडलाय झेल आणि ते संपतोय. बॅटर फुरकान याचा खेळ विकेटचा नवीन बॅटर मैदानामध्ये बाबू आलाय. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यावेळेला पाहायला गावतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल. अक्षरशः बॅट घुमवली अलिबागला, परंतु चेंडू घुसला बैलबागला. नक्कीच काय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 15 15 आकड्यावरती. पुन्हा एकदा वेगवान डिलिव्हरी पाहायला गावली आहे पंचांकडून. ओयुटी आउटचा इशारा, अर्थात काय नशीब निघालं धोंडू, त्याला काय करेल इथे पांडू. रझीन बॅक टू द पवेलियन. ओयुटी आउट, धक्का क्रमांक 2. आगमन होत आहे. ॲडव्होकेट मिलिंदजी घबाळी साहेब यांचं देखील या ठिकाणी जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. वेळात वेळ देऊन ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. षटक क्रमांक मी विनंती करतो निलेशजी डोंगरे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी घबाळी साहेब यांचं आपण स्वागत करावं. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मला वाटतं मनोज पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती
वाह भाई वाह, लाजवाब, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, तर जस्ट या लुकिंग ठिकाणी लाईक अ वाव. मंचावरती स्वागत केलं जबरदस्त. जातं. या ठिकाणी ॲडव्होकेट मिलिंदजी घवळी साहेब यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. नवीन बॅटर उसामा आलाय. हालखरीने टटवायचा प्रयत्न, परंतु पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिला जाईल. नो प्लस वन, एकूण 2 धावा इथे जोडली जातील. अर्थात का या नोच्या स्वरूपामध्ये 1+1 एकूण 2 धावा. धावसंख्या 17 आकड्यावरती पुन्हा एकदा पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जातोय. कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला गावतोय. जली पे नमक छिड़कने का काम यहाँ पर पंच करते हुए ये देखने मिले है. नक्कीच पंचांच्या माध्यमातून नो बॉलचे इशारे सातत्याने दिले जात आहेत. मनोज थोडासा कमी पडताना पाहायला गावलाय. धावसंख्या 19 रन्स 19 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला सुरेख डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा शिटी वाजली आहे, गाडी सुटली आहे, जपून दांडा उडवलाय दांडा. अर्थात काय ओ यू टी आउट. मनोज पुढचा चेंडू घेऊन सज्ज. पुन्हा एकदा पाहूया पंचांकडून काय इशारा येतोय. या वेळेला काय घडलंय. ओ यू टी आउट. हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. इथे चमत्कार घडलाय. पुन्हा एकदा विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये उपस्थित होईल. अर्श 11 कर्ला संघाच्या माध्यमातून समित. धक्क्यावरती धक्का, हक्का बक्का करणारे धक्के हा मनोज देताना पाहायला गावले. जबरदस्त खेळी मनोजच्या माध्यमातून, कारण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू नो, त्यानंतर पुन्हा एकदा नो, त्यानंतर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट. हलक्या टठवलाय. पुन्हा एकदा रनआउटची संधी, परंतु संधी मला वाटतं हुकली आहे. धावा पूर्ण केली जातील 2. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 या आकड्यावरती. 21 रन्स, 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावलेत. मनोज याचा पुढचा चेंडू. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळचेच बाकी आहे. हलक्या रीतीने टटवलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दरम्यान खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जाईल एका धाव्याने, ते मात्र समाधानी व्हावं लागतंय. जबरदस्त खेळी केली जाते, प्रयत्न केले जात आहेत मोठे प्रहार करण्यासाठी, परंतु असफल ठरले जात आहेत ते मात्र फलंदाज. कष्ट करावे लागतील, कारण कष्ट कराल तरच त्याचं फळ आपल्याला पाहायला गावेल. पुन्हा एकदा बॅकहँड डिलिव्हर, मॅजिक डिलिव्हरी तिथे पाहायला गावली. जबरदस्त विकेट, विकेटचं पतन. ओ यू टी आउट. कम ऑन डीजे.
नवीन गोलंदाज सज्ज होतोय. अंतिम षटक असेल प्रगतीपथावरती. वैतीकोड्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीनं अंतिम षटक सौरभ आलाय. सौरभच्या खांद्यावरती अंतिम षटकाची जबाबदारी दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून जबाबदारी खेळी पाहायला गवले. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन करतो. रनिंग बिटवीनचा ताळमेळ आणि या वेळेला पुन्हा एकदा OUT आउट रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. इथे धनराशी उपलब्ध झाली आहे. तारीफ मस्कर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि त्यासोबत चौकारांसाठी 500 ते 1000 रुपयाचं कॅश प्राइस इथे ऑन आहे. बॅटल ऑफ नानसाठी गोलंदाजी मार्कवून सौरभ तयार. पुढचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, परंतु पंच दंडित करतात गोलंदाज सौरभ याला. नियम क्रमांक 22 चा वापर केलाय अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये. यावेळेला उडवलाय हुदुंग फटकाय, परंतु चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करत नसेल चूक, पकडलाय झेल आणि संपलाय अफनान याचा खेळ. विकेटचं पतन. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये धमाकेदार खेळी महालक्ष्मी बसनी संघाच्या माध्यमातून पाहायला गवले. हॅलो, तर विनंती असेल स्मिथ फायटर तृप्ती स्पोर्ट्स मुरुगवाडा विरुद्ध कासारविली वॉरियर संघ, दोन्ही संघाचे संघनायक त्वरित आपण नाणेफेकीसाठी मंचावरती यायचं आहे. स्मिथ फायटर तृप्ती स्पोर्ट्स मुरुगवाडा, त्यानंतर कासारविली वॉरियर संघ. या ठिकाणी आपण टॉससाठी मुख्य मंचावरती यायचं आहे आणि दोन्ही संघांना देखील सूचना असेल नाणेफेक जिंकल्यानंतर मंचावरतीच आपला निर्णय कळवायचा आहे. त्याच्यासाठी वेगळा वेळ आपल्याला मिळणार नाही याची दक्षता घ्या. महालक्ष्मी बसनी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, चला लवकर फलंदाज पाठवा, लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. तब्बल 25 धावा खर्च केले गेले होते. 26 धावांचं लक्ष आपण पाहतोय आणि लक्षाचं पाठलाग कशा प्रकारे महालक्ष्मी बसनी संघ करतो पाहणं रंजक असेल. हाय व्होल्टेज मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय कर्ला संघ, तर दुसऱ्या बाजूला बसनी संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नक्कीच आपण पाहतोय सर्वात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट अंडर क्रिकेट स्पर्धा, अर्थात काय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026. आणि या स्पर्धेमध्ये मी क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम स्वागतम. स्वागत असेल आपलं सर्वांचं. यापुढील होणारा सामना कासारवेली वॉरियर बनाम स्मिथ फायटर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण पवेलियन मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे.
शुभम आणि सौरभ. बॉलर अरमान ना. दरम्यान सामन्याला सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कून अरमान, पहिला चेंडू पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती नो बॉल. जबरदस्त कमबॅक बसनी संघाच्या माध्यमातून पाहायला गवलंय. तितकंच कमबॅक अर्श 11 संघ करणार का हे येणाऱ्या काळामध्ये पाहायला गवणार आहे. जबरदस्त ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केलाय. वन बाउन्स फील्ड केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डिलिव्हरी करायचा विचार रोखला जातोय. अर्थात काय एकच धावी ती जोडली जाईल. या एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू उदुंग फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक तिथे पाहायला गावतोय. किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होईल पाहूया. पुन्हा एकदा हॅलो. पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जातोय. नो प्लस. तर आपण पुढचा सामना खेळवतोय. कासलवी वॉरियर्स विरुद्ध स्मिथ फायटर. तृप्ती स्पोर्ट्स या ठिकाणी मोरगवाडा यांच्या दरम्यान होणारा सामना असेल. मी या ठिकाणी विनंती करतो, या ठिकाणी गव्हाळी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. पंच या चेंडूवरती किती धावा? 2. येस, नक्कीच 2 धावा इथे जोडली जातील. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. 9 + 2 एकूण 3. येस, 3 धावा. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला उथुंग फटका आहे. लाजवाब फटका, परंतु चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक करत नसेल चूक. पकडलाय झेल आणि संपतोय. हॅलो. बॅटर शुभम सोनार याचा खेळ. तर विकेटचं या ठिकाणी पतन. आपण प्रसिद्ध यानंतरचा होणारा सामना कासरवेली वॉरियर बनाम स्मिथ फायटर. नाणेफेकीचा कौल या दोन्ही संघांमध्ये उडवला जातोय. तो झुकला जातोय स्मिथ फायटरच्या माध्यमातून. अर्थात काय गोलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलं जातंय फलंदाजी करण्यासाठी ते कासरवेली वॉरियर संघाला. नक्की चालू सामना आपण पाहतोय. महालक्ष्मी बसनी बनाम अर्श 11 26 धावांचं पाठलाग करायचंय. गोलंदाजी मार्कडो गोलंदाज अरमानला आपण पाहतोय, परंतु पंचांकडून दंडित केले जाईल. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. स्ट्राईक एंडवरती ओमकार हलक्या रीतीने टटवला. लेफ्ट हँडेड बॅटर आहे तिथे तैनात. कव्हरच्या दिशेने मिड विकेटच्या दरम्यान खेळलेला फटका अर्थात काय रोखलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. चित्याच्या चपलाईने धाव घ्यायचा प्रयत्न. अफलातून माइंडसेट घेऊन दोन्ही संघ खेळताना पाहायला गावलेत. बहारदार खेळी करतायत. सातत्याने प्रयत्न पाहायला गावलेत आणि ते प्रयत्न आज कोणाचे पुरेपूर पाहायला गावतील पाहणं रंजक असेल. याही वेळेला सुरेख फटका खेळायचा विचार, परंतु पंचांच्या व्हाईट बॉलचा इशारा येते. इथे अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी होता. आता मात्र या चेंडूवरती प्रहार केलाय, परंतु रोखला जाईल मला वाटतं. 3 धावा या वेळेला जोडले जातात. या 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. अरमान एक महागडे षटक म्हणावं लागेल, कारण तब्बल 26 धावांचा पाठलाग करायचं. कमबॅक करणं गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये वेलकम बॅक आणि कमबॅकची चर्चा केली जाते आणि तोच कमबॅक या दोन्ही संघांना करणं या मॅचमध्ये गरजेचं आहे.
अर्थात काय नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय, जो जिंकणार तो पुढे जाणार, जो हारणार तो आपल्या घरी जाणार. अर्थात काय यावेळेला सुरेख फटका आहे, लाजवाब टायमिंग, ओमकारच्या बॅट मधून खणखणी धंडणी चौकार येतोय. आपल्या ओमकारच्या बॅट मधून खणखणीत भंडारी चौकार आलाय, जबरदस्त स्टॉक. आणि त्यानंतर हा उथुंग फटका आहे, लगावलाय परंतु जाईल सरळ जाहीर क्षेत्रामध्ये. 2 धाव्यांसाठी, या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. पुरेपुरे फट्स पाहायला गवले, मोठी प्रहार करण्यासाठी धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक मला वाटतं 1चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18-18, लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 18. ल 25 धावा खर्च केले गेले होते. 26 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि 26 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत चाललेली महालक्ष्मी बसनी संघ जाऊन पोहोचले 18-18 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क होऊन सज्ज होतोय. आता मात्र उसामा वैतिकोडतलं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आलाय. बघूया कशा प्रकारे मारा करतोय. स्ट्राईक एंड वरती सौरभ असेल, एक जबरदस्त फलंदाज. नॉन स्ट्राईक एंड वरती एक मातंबर बाहुबली फलंदाज ओमकार. पाहूया उसामाच्या माध्यमातून पुरेपूर ताबडतोड गोलंदाजी केली जाईल का? क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्राचा वापर इथे केलं जाणार का? तो शस्त्र वापरला जाणार का यावेळेला महालक्ष्मी बसनी संघासमोर? ते मात्र अर्श 11 करला संघाच्या माध्यमातून ते पाहणं रंजक असेल. गोलंदाजी मार्कडो गोलंदाज सज्ज. उसामा पहिला चेंडू ड्रॅग केलाय, मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, रोखला जाईल. अर्थात काय 1 धाव पूर्ण केली जाईल 1 धाव्याने. इथे मात्र समाधानी व्हावं लागते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय आता मात्र ओमकार. मॅन फ्रॉम बसनी कडून बिलॉंग करतो. जबरदस्त फलंदाजी आहे याच्या माध्यमातून एक बाहुबली फलंदाज सज्ज झालाय आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठी प्रहार करण्यासाठी. पपिया तो मोठी प्रहार करतो का? तब्बल 26 धावांचा पाठलाग करायचंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. यावेळेला उथुंग फटका आहे. डिब्बे में डिब्बा, डिब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देख. तमाशा पाहायला गावला परंतु पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला गावलाय. नो बॉलचा इशारा, झेल पकडला गेला परंतु इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. बॅटर सेफ तिथे पाहायला गावलाय. कॅच ऑफ द मॅच प्रयत्न केला जातोय परंतु कॅच पकडली जाईल परंतु नो बॉलचा इशारा. यावेळेला लॉंग द कार्पेट खेळलाय. पाहूया चेंडू जाईल का सीमारेषा पार? रोखायचा प्रयत्न पाहायला गावलाय. रोखला जाईल का? जी हा, रोखला परंतु पंचांकडून सिग्नल. 2 धावा, 3 धावा. यस, 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी फक्त 1 धाव्याची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती सौरभ उथुंग फटका आहे, लाजवाब फटका परंतु चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. यावेळेला विकेटचं पतन होईल. डगआउट मध्ये परतावं लागेल सौरभ याला. ओयुठी आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय परेश. जिंकण्यासाठी फक्त 1 धाव्याची गरज आहे महालक्ष्मी बसनी संघाला. जबरदस्त मॅच होती आपण पाहतोय. 1 धाव्याची गरज. ड्रॅग केलाय. पाव्या किती धावा ते जोडले जातील या चेंडूवरती. अर्थात काय चौकार आलाय. विनिंग शॉट पाहायला गावलाय. विजेता संघ महालक्ष्मी बसनी संघ. परेशच्या माध्यमातून जबरदस्त खेळी यावेळेला या अंतिम चेंडूवरती पाहायला गावली आहे. अर्थात काय मॅच विन महालक्ष्मी बसनी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेल्या संघाला